माझ्या नावानं ओळखतात म्हणजे पण मला माहिती आहे. हा, आणि सत्यजितनं जे आज यश मिळवून दाखवलं या पाठीमाग खरं तर सुभेदार साहेब आसवले सर आहेत, शिक्षक आहेत, मुंबईचे शिक्षक आहेत. म्हणजे आता पाहता तर 5 पांडव ते सोबत होते, त्यामुळे काही हरकत नाही की बाबा तो यशस्वी होणारच. आणि घरातून पण चांगला सपोर्ट होता. 2 बहिणी आहेत, आई वडील, आजोबा आणि आजी पण इथं उत्साहानं आहेत. आणि खरोखर कौतुक मी सरांचं सांगेन की बाबा तिने 2 एकर जमीन, म्हणजे माझं पीक कसं निघेल हे प्रत्येकजण बघत असतंय, आणि त्यांनी पीक नाही तर माझी मुलं कशी पिकासारखी सोन्यासारखी होतील हे बघण्याचं त्यांनी पूर्ण गावासाठी 2 एकर जमीन दिली. खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. असं कुणाच्यात नसतं. दानशूर एक कोणतरी लागतं, कोणतरी त्याग करावा लागतो, त्याशिवाय होत नाही. आता आज सत्यजितनं जे यश मिळवलंय तसंच प्रत्येक जणाला त्याचा उपयोग करता येणार. प्रत्येक जण त्या ग्राउंडमध्ये खेळून, म्हणजे ज्यावेळी तुम्ही भरती होणार किंवा जे ऑफिसर होतील मोठमोठे, तरी सुद्धा त्यांचं नाव आपण विसरू शकणार नाही, शिक्षकांचं विसरू शकणार नाही. आणि गुरुस्थानी आई वडील असतातच. आई वडिलांची जी पूजा करणार ते नक्कीच पुढे जाणार. सत्यजितचे भाऊ होते, ते वडिलांबद्दल, आईबद्दल आणि आजी आजोबांबद्दल ते प्रेम वेगळं होतं. आणि असं ज्याचं प्रेम आहे, जो घराशी जोडून आहे, त्याला नक्कीच यश मिळतं. जसं की आता तुम्ही एक बघा, गणपती आणि गणपतीचे भाऊ कोण? कार्तिक. तर शिव आणि पार्वती होते, आणि शिव पार्वती काय म्हटले की पृथ्वी म्हणजे सृष्टीची तुम्ही ज्यावेळी 21 फेऱ्या मारणार आणि जो सर्वप्रथम फेरी मारून येईल त्याला प्रथम पूज्य केलं. मग प्रथम पूज्य म्हणजे काय? आता दोन्ही पण शिव आणि पार्वतीचे पुत्र आहेत. मग त्यावेळी प्रत्येकाचं वाहन वेगळं वेगळं होतं. वाहन काय होतं? गणपतीचं बुंदी आणि कार्तिकेयचं मोर. सगळ्यात फास्ट जाणारा मोरच होता. मग ज्यावेळी सृष्टीची फेरी मारायची होती 21, त्यावेळी गेले आणि पूर्ण सृष्टी पृथ्वीची फेरी मारण्यासाठी कार्तिकेय पहिला फास्ट गेले. आणि गणपती बाप्पांनी आपल्या 64 कलामध्ये एक कलेचा उपयोग केला आणि आपल्या आई वडिलांच्या भोवती 21 फेऱ्या घेतल्या. आणि त्यामुळे काय झालं, नंतर सगळी फेरी पूर्ण झाल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा तू आई वडिलांच्या भोवती का फिरला? तर ते म्हणजे माझी पूर्ण सृष्टी कोण असतील तर माझे आई वडील. आणि त्यावेळी त्यांना प्रथम पूज्य म्हणून निवडले गेले. म्हणजे असं काय नाही की तुमच्याकडे एवढं मोठं काहीतरी धन आहे, शेती आहे, मला ट्रेनर खूप चांगले आहेत, खूप मोठ्या अकॅडमीत आहे, असं काही नाही. आपल्याला ट्रेनर जे आहेत, जे चांगले चांगले मिळाले, त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या कलेचा उपयोग करून तुम्ही यशस्वी होऊ शकताय. हे प्रत्येक आपल्या सत्यजितनं दाखवलेलं आहे की आपल्या सर्व शिक्षकांना जवळ घेऊन. नाही असं नाही की बाबा मोठमोठ्या अकॅडमीला मोठमोठा खर्च केला आणि मग यशस्वी झाले, असं नाही. तर प्रत्येक व्यक्तीला एक आदर्श आहे. तुम्ही सर्व जे आता त्याचे मित्र आहात, कोण लहान मोठे असाल, तर त्याचा उपयोग करा, तुमच्या वयाचा उपयोग करा आणि त्या वयामध्ये यश मिळवण्याच्या पाठीमागे राहा. आज DYSP साहेबांनी वेळात वेळ, खरं सांगायचं 6:30-7 वाजेपर्यंत आम्ही जागेवरतीच होतो. ऑडिट आलं होतं, येणार का नाही माहिती नव्हतं. माझं सुद्धा काल रात्री मला सलाईन लावलं, सकाळी एक सलाईन लावलं. तिथं आल्यानंतर सगळे आजार निघून गेला. तुमच्याला उत्साह, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, सत्यजित बद्दलचा तुमचा असणारं प्रेम, आणि शिक्षक जे आज त्यांचा सत्कार झाला, खरोखर त्यांचं जे आशीर्वादाचे भाव आहेत सत्यजित बद्दलचे, खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे असं कमी ठिकाणी बघायला मिळेल. इतके मोठे मोठे आम्ही कार्यक्रम केले. म्हणजे एवढं मी मागच्या 2 महिन्यापाठी मी थायलंडला घेतला, आता 4 तारखेला मी श्रीलंकेला घेतोय. तर मी विदेशातले पण कार्यक्रम घेतले, पण चेहऱ्यावरचा जो भाव होता, आज जो आनंद होता, म्हणजे ऑरा तयार होत्या, ती इथं आल्यानंतर इतकी छान होती की माझा आजारच पडून गेला. मग हे छान आणि हे प्रेम तुमच्यातलं असं टिकवून राहा आणि सत्यजितच्या पाठीशी राहा, त्याच्या कुटुंबाची पाठीमध्ये राहा. सत्यजित उद्या सर्वांसाठी आदर्श बनेल, तो कोणाचा ट्रेनर बनेल. असं सुभेदार साहेब आहेतच, आणि तुमचे ट्रेनर सर, शिक्षक आता मुंबईवरून आलेत सर. तर खरोखर सर्वजणांची टीम चांगली आहे. एकीचं बळ खूप चांगलं असतं. तर मी एवढंच सांगेन की बाबा सर्वजण मिळून जर एकत्रित असाल तर एकीचं बळ हे नक्कीच तुम्हाला यशापर्यंत येईल. जय हिंद. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.